नमस्कार मित्रांनो, सुरेश अतिलकर या ॲग्रिकॉल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत कर्जत येथे कडाव केसरी म्हणून जो मैदान होणार आहे. तर या मैदानावरती आलेले नंदी तुम्हाला बघायला भेटतील. तसेच यूट्यूब फॅमिलीमधून कोण कोण भेटतोय, आणखी बऱ्याचशा अशा घडामोडी, चर्चा, असं खूप सारं आपल्याला बघायला भेटणार आहोत. आपण कडाव या फाटीवरती आणि बघणार कोणकोणते नंदी आलेत. तर चला जाऊया कडाव फाटीवरती आणि भेटतो तुम्हाला सरळ तिकडेच. तर मित्रांनो, फायनली पोहोचलेलो अड्ड्यावरती आणि समोर बघू शकता नाशिकचा गुरु देखील आलेला आहे. आणि गुरुच्या बाजूला आहे आपला सप्त हिंदी केसरी बकासूर. हाच तो बकासूर मित्रांनो, तुम्ही बघू शकता. ज्या बकासूरनं संपूर्ण घाट गाजवलं आणि आज मुंबई कडाव येथे आलेला आहे आपला कडाव केसरी या मैदानामध्ये. आणि एक फेरा झालेला आहे. आता थोड्याच वेळानंतर शर्यत देखील होणार आहे. मग मस्त शांत आहे. तर चला जाऊया बकासूर जवळ. आता संपूर्ण गर्दी फक्त आणि फक्त बकासूर आणि गुरुला बघण्यासाठी झालेली आहे. मित्रांनो, हाच तो नंदी ज्याने खूप कमी वेळामध्ये असं नाव केलं. असं नाशिकचे काढले व्हिडिओ गुरु. आणि गुरुबद्दल बोलावं तेवढं कमी, कारण का खूप सारं आपण बघत असतो की नाव केलेलं आहे. मन्यासोबत पळाले आहे. तसंच आता सप्त हिंदी केसरी बकासूर त्याच्यासोबत देखील पळणार आहे. तर जवळ बसलेले आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पण समजलं असेल की नक्कीच आपल्याला सोबत पळताना दिसेल. आपला भाऊ पण आहे. भाई, काय नाव तुझं? आर्यन देशमुख. कुठून आलेस? सासगाव. ओके. आणि काय बोलशील, कोणत्या नंदीला बघायला आलेस? बकासूरला का? नक्कीच बकासूरवरचं प्रेम. खूप सारी गर्दी आहे या साईडला. अखंड महाराष्ट्राची आणबाण शान सप्त हिंदी केसरी बकासूर, जो घाटावरचा राजा मानला जातो, असा आपला बकासूर देखील आलेला आहे. आणि सोबतच आहे आपला गुरु. आणि आपल्याला थोड्याच वेळानंतर बकासूरची एक मोठीशी शर्यत देखील बघायला भेटणार आहे. आणि वैभव दादा देखील आले होते, पण दिसत नाहीत. तर बघूया या समोरच्या साईडला बघूया किती सारे फॅन्स लोक आलेले आहेत. आणि नक्कीच आजच्या शर्यतीसाठी बकासूर सज्ज आहे. मित्रांनो, मागच्या बनपूर या मैदानात देखील एक नंबरचा मानकरी ठरला आपला बकासूर. बघा, दिसायला जरी शांत असला ना तरी पल त्याचा तेवढंच जास्त आहे. आणि नक्कीच आज नाशिक एक्सप्रेस गुरुसोबत पळणार आहे. एक महादेवाचा नंदी बघा कसा एकदम शोभून दिसतो बकासूर. वैभव दादा कुठे? वैभव दादा पण आलेले आहेत. मोहिल शेठ पण आलेले आहेत. बघूया, नक्कीच त्यांच्याशी बोलायला भेटलं ना तर आता आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. यूट्यूब फॅमिलीमधलं आपलं सगळे मेंबर भेटले. भाई, कुठून आलेत? ओके. मग आज एवढं मोठं मैदान आणि आज सुट्टी आहे का? मग आज खूप सारे नंदीची शर्यत. कोणते नंदी बघायला आले तुम्ही? ओके. मग आता कोणते बैल बघितले तुम्ही? बकासूरच बघितलं. आता झाले का? मी पण आता झालं. तर बघा, हे आपले संपूर्ण. ओके. मथुर वाटतं आता उतरणार आहे थोड्याच वेळानंतर. ओके. या साईडला ना आपलं यूट्यूब फॅमिलीमध्ये आलं. भाई, नाव काय रे तुमचा? तुझा? कुठून आल्यात? ओके. आणि बैल आणले का नाही तुम्ही? काय नाव? ओके. मग शर्यत वगैरे जमले का तुमची? आणि मग आता कोणता बैल बघायला आला इकडं? बकासूरला का? भाई, तुला कोणता बैल आवडतं? बकासूरच आवडतं का? मग आता काय समोर बघितलं, कसं वाटलं? बरं वाटलं का? ओके. मग शाळेत जाता का नाही तुम्ही? जाता ना? शाळेत जायचं आणि नाद करायचा. मित्रांनो, यूट्यूब फॅमिलीमध्ये म्हटलं. भाई, नाव का तुझा? हितेश. कुठून आलेस? ओके. मग बैल आणले का तुम्ही? ओके. आपण काढू फोटो. तुमचा बैल आणले का नाही? मग कोणता बैल आवडतं तुला? बकासूरला बघितला का? मग आता ठीक आहे, चालेल. भाई, एक चालू जातेस ना? मग आज सुट्टी का? एक नंबर. मग आज पक्के शर्यती बघशील का? कोण कोण आले सोबत? ओके, चालेल. नाद नाही. बाजूला आपली
हो मागो मागे थांबा ना मागे थांबा ना मागे मित्रांनो युट्यूब फॅमिलीमध्ये भेटलं बघा. भाई कुठून आलेस तू? कल्याण. ओके. आणि सोबत मित्र आले का? बैल बिल आणले का ना तुम्ही? आणलेत ना भाई. ओके. मग बाकी कोणते कोणते बैल बघायला आलेस तू? आता भरपूर बैल आलेले आहेत. सुंदर बकासूर भरपूर बैल बघणार आहेत. चालेल. तुम्हाला शर्यतीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. बरोबर भाई. भाई कुठून आल्या? वडवळ. ओके. बैल आणल्या का तुम्ही? बैल आणलाय. ओके. बघा या साईडला शर्यतीसाठी रेडी करतात. भाई काय बोलशील? मग शर्यती जमले का ना तुमची? जमली गाडी भेटत ना. आजची आज गर्दी पण बेकार आहे ना काय? गर्दी जाम आहे. 50,000 पब्लिक आहे. आणि ऊन कसं बोलतंय? ऊन बाबा पडायचं एखादं. मित्रांनो समोरच बघा एकदम मस्त गावठी धावून आहेत आणि इकडे पण आणखी नंदी आहेत. भाई नमस्कार. नाव काय तुझं? माझं नाव करण जाधव. कुठून आलेस? आम्ही आलो पनवेल आजुलीशी. ओके. तो आजुली. आमचा शंकर बैल, हा. तो आयर आणि तो आमचा म्हणजे नात्यातलाच आहे. तो पण आम्हाला पायरा आहे ह्यो. आणि ह्यो त्या ह्याच्या दावणीतला ह्यो बैल आहे. ओके. तर त्याचा अजून पायरा आला नाही. ओके. तर तो पायरा त्याच्यासोबत द्यायची. मग शर्यती वगैरे जमले का नाही? अजून जमली तर नाही. अजून चालू आहे. शोधतात सगळी माणसं आमची. ओके. आणि किती एवढी सगळी बैल कशी आणली मग तुम्ही? आम्ही 2 टेम्पो आहेत आमचे. ओके. मग आज एवढे सकाळी सकाळी आले, एवढं ऊन आहे, काय बोलशील? सकाळी ऊन तर खूप लागतो. दुरला पण तेवढा. ते आता काय 10वीची परीक्षा झाली. आम्ही आता मोकाट झालो. असं इकडे तिकडे फिरतो आता आम्ही. बरोबर आहे. मग नाद पण केला पाहिजे ना का? बघा संपूर्ण दावण आहे यांची. आणि यांना भाई तुम्हाला शुभेच्छा शर्यतीसाठी. बघ त्यांची सोबत सवंगडी पण आहे ती सगळी. मित्रांनो गावठी बघा एकदम वटाणा नाव आहे याचा. वटाणा आले आणि बा चांगला अग्रेसिव्ह दिसतं. भाई कुठून आल्या? ओके. कर्जत वरनच का? इथनच का? मग शर्यत जमले का नाही वाटाण्याचे? ओके. मग गावठीच. आणि पैरा वगैरे कोण आहे याला? ओके. गावठीच आहे का म्हणजे तो पण? राजा. ओके. तर मग आज काय अपेक्षा असणार तुम्हाला? ओके. 100% गुलाल घेणार. ओके. मग नियोजन वगैरे कोण कोण करते याचा? ग्रुप असतं का? ओके. चालेल. शुभेच्छा दादा तुम्हाला. बघा वाटाणा बा. मित्रांनो बराचसा फिरल्याच्या नंतर आपलं वर्धन पण दिसलं. समोर मस्त एकदम शांत बसले. आणि या साईडला संपूर्ण नंदी आलेले आहेत. तर वर्धन पण थोड्याच वेळानंतर निघणार आहे शर्यतीला. आणि पहिला म्हणतात तर महबूबच असणार आहे. महबूबची तब्येत थोडीशी खराब आहे. बघूया. 0844 उंबरली गावचा वजीर देखील आलेला आहे. तुफान वेगाचा बादशाह. तसेच मुंबई महाराष्ट्र केसरी असणारा आपला वजीर आलेला आहे मैदानामध्ये. आणि बराच वेळ फिरल्याच्या नंतर आपल्याला दिसलेला आहे. दादा पण बसले या साईडला. बघूया शर्यत वगैरे जमले का? तर शर्यत जमले का? नाही शर्यत नाही जमले अजून. नाव दिलेलं आहे. तर पिंटू शेटचं नाव आपण नेहमी बघतो बिंजोडला असतो. बऱ्याच वेळेला आपल्याला शर्यत देखील बघायला नाही भेटत. तर बघूया आज कोण नाव फिरवतोय का? अखंड महाराष्ट्राचं कालीज मथुर 1001 आले भेटलेले फायनली. बरेच लांब बांधलेला. या साईडला शुभम दादा. आणि समोरच्या साईडला सुंदर पण आहे. तर नक्कीच आज पहिरा असणार आहे मथुर आणि सुंदर. एक तुफान वेगाची गाडी आपल्याला बघायला भेटणार आहे. एकदम मोठी शर्यत होणार आहे. आणि थोड्याच वेळानंतर काढत आहेत शर्यतीसाठी. जमजम आता 3 वाजलेले आहेत. मथुरला काढत आहेत. मथुर आणि सुंदर आलेलं आहे. आणि आपल्याला बघायला भेटणार एकदम तुफान वेगाची गाडी सुंदर.
आदात किंग सुंदर आणि संपूर्ण महाराष्ट्राचं कालिंग मथुर 1001 निघलेले आता. कट कर दे. त्या मैदानाचं काहीतरी स्वरूपच चेंज होऊन जातं. काय म्हणतो मला काय बोलायचं समजत नाहीये, त्यामुळे मला एकदम म्हणजे नाही त्या शब्दाला. मथुर आणि सुंदरचे पाठीराखे आहेत. भाई तोंडाला बघले इथं समोरच बच्चा आहे आणि बच्चाचं फॅनबाग इकडे आहे. कानपेवरचा बच्चा मामा पण आहे बघा कसा चिकले वाटते. मित्रांनो त्या साईडला बघू शकता, समोर साईडला बाजी आलेला आहे. आपला भाऊ पण आहे. भाऊ नमस्कार, काय नाव तुमचं? शुभम सावंत, कुठून आलेत? नंदनपाडा भाऊशी. ओके. आणि आपलं नंदीचं नाव बाजी. बाजी. मग शर्यत वगैरे जमले का नाही? हो झाली शरद, एक शरद झाली, थोडा पाय लंगडला त्यामुळे दुसरी शरद कॅन्सल केली. ओके, म्हणजे 2 होते पण कॅन्सल केले. कॅन्सल. मग आज काय बोलशील अड्ड्याबद्दल? जाम एकदम भारी गर्दी आहे ना. अड्डा झालाय आणि असाच अड्डा खूप प्रसिद्ध आणि खूप गाडा बैलजोड्या आल्या. ओके चालेल. जे भाजीचे जे सर्व हे करतात ओके ते विघ्नेश पाटील, सुनील सावंत. मित्रांनो आपला भाऊ पण भेटला आणि इकडे या साईडला बघा. भाई नमस्कार. माझं नाव योगेश लोभी. ओके. कुठून आलेत आपण? बीडवरून आले. माझे नाव अक्षय पुढे. ओके. बैल वगैरे आलेत का आपली? झाली आपली गाडी झाली. गाडी झाली का? झाली गाडी. गुलाल झाला का? झाला गुलाल झाला. गुलाल झाला. मग एकदम आनंदात नाही का? मग बाकी आता कोणती शर्यत बघायची आपल्याला? ओके. तर खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अशीच गुलाल घेत राहा आणि असंच आपलं नाट टिकवत राहा. ओके थँक्यू. मित्रांनो युट्यूब फॅमिली मध्ये मॅडम भाई नाव का तुझा? सूरज संतोष आरावकर. तुझा? शिवम देशमुख. कुठून आलेत आपण? आपण नारायणी खालापूर. ओके. बैल वगैरे आले का तुमची? आले आमची 2 शर्यत जिंकल्या. ओके. मस्त 2 शर्ती जिंकल्या का? मग आज फुल जल्लोष ना का? मग आता बाकी कोणती शर्ती बघितल्या? मधुरची आणि वर्धनची बघितली. ओके. तर मग आता आजचं संध्याकाळचं कसं काय असणार? कारण का 2 शर्ती जिंकल्या तुम्ही बोला एवढे मोठे मैदान. खूप मोठे जल्लोष करणार. ओके. आणि मग आणखी तुमचे मित्र विक्रे वगैरे कुठे आहेत? आमच्या आता कॅम्पवर आमच्या बसले. ओके. म्हणजे आता जायला निघलायत का? ओके ठीक आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद. क्वालिटी कंटेंट देतोय. धन्यवाद भाऊ. विजयानंतर फायनली मातोर आणि त्याची सभोवतालची गर्दी बघू शकता. तर मित्रांनो आज जास्त शूट नाही केलं, थोडंफार शूट केलं. तर राजीव भाऊ होता आणि ऊन पण खूप जास्त होता. आमचा प्रवास होता जेमतेम 2 तासाचा. राजीव भाऊ सोबत आलो आणि नक्कीच खूप कमी नंदी बघितले यावेळेस. कारण का हा अड्डा म्हणजे एवढा मोठा होता ना की कोणते नंदी कुठे बांधले तेच समजत नव्हतं. तोंडाला बांधून फिरत होतो. तर हे बघ हे साईडला पोरत बघा चालल्या. भाई जिंकले का तुम्ही? नाव का तुमचा? श्रवण पाटील कलोते. आणि तुझा? कलोते. ओके भाई. नाद नाही भाई तुमचा. किती नंदी आणले तुम्ही? 4 आणले. किती शर्ती जिंकल्या? 2 जिंकल्या का भाई? नाद नाही तुमचा. आज फुल पार्टी का? मग मित्रांनो जाता आता या ना बघा. तर चला भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये. बघूया आणखी आपण जेवढे अड्डे कवर होतील ना तेवढे कवर करूया. आता उद्यापासनं जो मार्च एंडिंगचा आमचा जो हिशोब होता ना तो द्यायचा आहे कामावरती. सो भेटूया लवकरच. तर चला भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.